मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. मन धागा धागा रेशमी दुवा. भाग 69. देवा श्री गणेशा. तू बोल जिया. नो आर्या, तू बोल. जिया, दादी तुझं ऐकतील. आयु, पण तू दादाजींना विचार ना. शुक्रवारी शाळेतून घरी येताना मनात एक गोष्ट पक्की ठरवून आलेल्या जिया आर्या घरी जाऊन दादाजींशी या महत्वाच्या विषयावर बोलायचंच. आणि दुपारचं जेवण होता क्षणी अभ्यास संपवण्यासाठी आपल्या रूममध्ये न जाता दादाजींच्या बेडरूम बाहेरच घुटमळत होत्या दोघीही. आयु, स्वीटू, कुछ चाहिए गुडिया. मम्मीजींना दोघींची हलकीशी कुजबूज ऐकू गेली आणि त्यांनी हाक मारली. आज जाऊनही कुणीच बोलेना. एकमेकांना कोपराने ढोसत, तू बोल ना. क्या हुआ? शाळेत काही झालं का? आपल्या आयपॅडमध्ये इकॉनॉमिक अपडेट्स वाचणाऱ्या दादाजींनी चष्मा काढतच काळजीने विचारलं. आणि दोघींनी काही नाही पुटपुटत नकारार्थी मान हलवली. आणि दादीजी दोघेही संभ्रमात. अशा काय या दोघी बोलायला आल्या आणि आता मौन? दादीजी, आपण पण गणेश फेस्टिवल सेलिब्रेट करायचा? जिया नाहीच बोलणार आणि आपल्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरेल या विचारात आर्या एका दमात बोलून मोकळी. आणि दादीजी गोड हसल्या. फर्स्ट डे आपण गणेश पूजा करतो. मम्मा मोदक पण बनवणार. दादीजींनी सहजच सांगितलं. पंजाबी घरात गणेशोत्सव म्हणजे हा एवढाच असतो, दुसरं काय? पण चिमण्यांच्या मनात निराळेच विचार. दादीजी, वैसे गणेश पूजा नाही जशी आपण एव्हरी इयर करतो. जिया ही हळूच बोलायला सुरुवात झाली. तो फिर कैसी पूजा करनी है? बोलो. दादाजींनी प्रेमाने विचारलं. दोघींच्या चेहऱ्यावरचा गोंधळ अचूक ओळखला होता. त्यांना काय म्हणायचं आहे हे थोडंसं उमगलं होतं. दादाजी, आम्हाला बाप्पाला घरी आणायचं आहे. आपल्या घरी, इथे. आर्याने बेडवर बसतच सांगून टाकलं सगळं. प्लीज दादीजी, यावर्षी आणूया ना. सगळ्यांच्या घरी असतो. जियाची ही गोड विनंती. सगळ्यांच्या घरी असतो? होयात आणतच दादीजी हसत होत्या. प्लीज ना दादीजी, आमच्यासाठी. दादीच्या गालावर हात फिरवतच लाडी गोडी लावणारी आर्या. बेटा, बाप्पाचं पूजा, प्रसाद, नैवेद्य सगळं नीट करावं लागतं. नातींची विनंती आवडली होती, पण दोघींचं म्हणणं नुसतं वरवरचं नाही ना, हेही पडताळून पाहणे गरजेचे. दादीजी, आम्ही दोघी करू, सगळी कामं करू. आम्हाला सुट्टीच आहे ना. प्लीज प्लीज प्लीज. जियानेही गळ्यात हात टाकलेच. रीमाजींनी हळूच वळून आनंदजींकडे पाहिलं. पंजाबी कुटुंबात पहिल्यांदाच गणेशोत्सव. मोठा निर्णय होता. दोघांनी मिळून ठरवले तर उत्तम. दादीजी, कर दो हा. आपल्या गुडी आहेत ना. मैं भी हूं. मला पण सुट्टी आहे. हो जाएगा सब कुछ ठीक. आणूया बाप्पाला आपल्या घरी. नातींच्या सारखंच हुबेहूब बोलत दादाजी मोठ्याने हसले. ठीक है. दादीजींच्या मंद स्मितासोबतच परवानगी मिळाली आणि दोन्ही चिमण्यांचा आनंदात नाच. दादीजींच्या परवानगी नंतरचा गळ तर सर झाला. आता आजी आजोबांना मनवायचं होतं की तुम्हीही इथेच यायचं गणेशोत्सवासाठी. थोडंसं अवघड वाटणारं हे काम दादीजींच्या हस्तक्षेपाने अगदी सोपं झालं. कविताजी, इथे पहिल्यांदाच गणपती स्थापना होणार, पण आम्हाला जास्त काही माहीत नाही ना. हम लोगों से गडबड ना हो जाए. देवाचं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून तुमचा गायडन्स इज इम्पॉर्टंट. आता विहीण बाईंच्या इतक्या नम्र विनंतीला आई नाकारणं अशक्यच. येऊ हो, आम्ही दोघेही येऊ. काही काळजी करू नका. आपण छान साजरा करूया हा गणेशोत्सव. आईनेही प्रेमानेच होकार दिला. 5 दिवस मेहरा विलावर राहायला जायचे. बाबांनी थोडेसे आढेवेढे घेतले. लेकीच्या सासरी राहायला जाणं प्रशस्त वाटेना.
आपण रोज सकाळी जाऊन रात्री परत येऊ. बाबांनी मार्गही काढलाच. पण आजो प्लीज ना, आमच्यासाठी या ना. तुम्ही कधीच राहायला येत नाही. आपण सगळे एकत्र कधी राहिलोच नाही. जियाच्या या गोजिऱ्या विनवणीला मान्य करावं लागलंच. 4 सिनियर आणि 2 ज्युनियर मंडळींनी मिळून ठरवलेला गणेशोत्सव. मम्मा डॅडला पत्ताच नाही. रात्री बोलूया मम्मा डॅडशी असं ठरवलेलं दोघींनी. पण संध्याकाळी 2 तास स्विमिंग करून दमलेली आर्या 8:30लाच जेवून पेंगू लागली आणि सोफ्यावरच झोपून गेली. डॅडनेच उचलून वर नेले आणि एकट्या जियाला ही मोठी बातमी मम्मा डॅडनं देणं काही जमलं नाही. शाळेत लुटूपुटू भांडणही झालं दोघींचं. तू अशी कशी झोपून गेली? मी झोपले तर तू विचारायचं ना, मी एकटी कशी विचारणार? अरे त्यात काय घाबरायचं? अन मग या गोड गोड बहिणींच्या खट्ट्या मिठ्या वादांती ठरलं की आज दुपारी सांगायचं. डॅड सांगा ना, आपण बाप्पाला आणायचं ना आपल्या घरी? आर्याची डॅडचा हात हलवतच हाक. मम्मा बोल ना काहीतरी. नाही आवडलं का सरप्राईज? गणपती बाप्पा नाही येणार का? जियाची केविलवाणी साद. हलक्याशा पाणावलेल्या तिच्या डोळ्यात अडकलेली त्याची दुखरी नजर. लेकींच्या हाकेने दोघेही भानावर. मेघा बोला काय उत्तर देऊ? ऐसी अजीब कश्मकश में फसे हैं हम. ओठांवरच्या हसूला दुःखाची किनार. राजीव, जे तुमचं उत्तर तेच माझं. आपण वेगळे का आहोत? आणि मला माहित आहे तुमचं उत्तर. तिच्या मंद स्मितासोबत पापण्यांचा होकार. येस प्रिन्सेस, गणपती बाप्पा आपल्या घरी येणार. आर्याचे केस कुरवाळत दिलेल्या परवानगीसोबत दोन्हीही चिमण्यांचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया, लवकर लवकर घरी या. आपल्याच मनचं गाणं गात हातात आईस्क्रीमचे बाउल सांभाळत बेडवर नाचणाऱ्या दोघी. त्या जल्लोषात, त्या आनंदात, त्या उत्साहात विरून गेलं दुःख. दोघांच्याही डोळ्यात हसू उमललेलं. 10 दिवस बाप्पाने सर्वात जास्त आपल्याच घरी राहावं, आर्याचा आग्रह. संध्याकाळी चहा सोबत बाप्पा आगमनाची चर्चा. गणेशोत्सव साजरा करण्यास किंचितसा कमी देवभक्त राजीव हो म्हणतो की नाही ही भीती मॉम डॅडना होतीच. पण गुडिया नाचतच आनंदाची बातमी घेऊन खाली उतरल्या. पाठी मेघा राजीवही. आज सोबतच आहोत आणि जेमतेम एकच आठवडा तयारीसाठी हातात आहे, तर आजच सगळं ठरवून घेऊ. पंजाबी कुटुंबात साजरा होणारा पहिला गणेशोत्सव. मम्मीजींनी आईबाबांनाही बोलवून घेतलं. त्यांचं मार्गदर्शन तर सगळ्यात जास्त महत्वाचं. नाही ग आर्या, 10 दिवस खूप होतात, एवढे नको. ट्रे मधील चहाचा शेवटचा कप त्याच्या समोर धरतच तिचं बिचकत बोलणं. केविलवाणी नजर त्याच्याकडे. राजीव समजवा ना तुम्हीच, ऐकेल हो तुमचं. त्याने मात्र अलगद केलेली पापण्यांची उघडझाप. मेघा अब हा कर दी है, लेट देम एन्जॉय. पण त्यानंतरचा त्याचा हलकासा उसासा बरच काही बोलून गेला. हो हो, 10 दिवस जरा जास्तच होतात, 1.5 दिवसही उत्तम. बाबांचं मत मांडून झालं. लेकीच्या सासरी तेवढेच कमी वेळ राहावे लागेल तेवढे बरे. 1.5 दिवसाच्या बाबांच्या सुचवण्यावर हिचे डोळे आनंदले. शनिवारचे तिकीट रविवारचे करू, 1 दिवस कमी, पण जाता तरी येईल. मनातच प्लॅनिंग झाले. हो 1.5 ठीक आहे. हो ना हो. त्यालाही इशाऱ्याने हो म्हणा सुचवलं. जैसा आप लोग ठीक समझे. मोबाईल मधून नजर उचलत त्याचं मोघम उत्तर ऐकून तर हिने भुवया आकसल्याच. नो नो नो, 1.5 दिवस काही मजाच येणार नाही. बाप्पा आले आणि लगेच विसर्जन? नाही आज्जो, असं नाही. आर्याचा दणदणीत निषेध. मुळात 1.5 दिवसात मनसोक्त पेढे, लाडू, मोदक खाता येणार नाहीत हा छुपा उद्देश. आजी, आमच्या फ्रेंड्सना पण यायचं आहे. सगळे संडे इव्हिनिंगला येणार, 1.5 दिवस नाही. जियाचाही आर्याला भक्कम पाठिंबा. कविताजी, आप ही बताइए अब क्या करे. मम्मीजींनी न राहवून विचारलंच.
किती दिवस गणपती यावरचं सगळं डिस्कशन, पुढचं काही ठरतच नव्हतं. मग आता 5 दिवस ठीक आहेत, आईने तोडगा काढला. 5 दिवस? हिचा घाबरलेला मोठा स्वर. सगळ्यांनीच दचकून पाहिलं. क्या हुआ मेघा, कुछ प्रॉब्लेम? मम्मीजींनी काळजीनेच विचारलं. नाही, ते आमचं दोघांचं म्हणजे ऑफिस. हळूच काही कटाक्ष त्याच्याकडेही, त्यानेही बोलावं. मॉम, शी मीन्स वी हॅव ऑफिस, लीव नाही है. तिचं मोठ्याने दचकून ओरडणं त्याने सावरून घेतलं. हा, 2 दिन तो रहोगे ना तुम दोनों, बाकी हम लोग हैं यहाँ. मम्मीजींचा समजावणीचा स्वर. येस, 5 दिवस चालेल. मुलींचा पुन्हा एकदा आनंद साजरा करणं. गणेश स्थापना करायची तर गुरुजी हवे. आईने त्वरित काळे गुरुजींना फोन लावला. तसं तर सकाळचा पूर्ण वेळ विविध घरी गणेश स्थापनेचे बुकिंग झालेले काळे गुरुजी, पण खुद्द मेहरा कुटुंबियांच्या घरचे प्रतिष्ठापनेचे आमंत्रण नाकारणे शक्य नव्हतेच. आणि त्यानंतर 1-2 तास बाप्पाची मूर्ती, डेकोरेशन, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींची लिस्ट बनवणे, पूजेची सामग्री, 5 दिवसात घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खानपान व्यवस्था, मोदकांची ऑर्डर. कामाची लिस्ट हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच होती. पण सगळ्यात जास्त आनंदी होत्या 2ही चिमण्या. 5 दिवसांसाठी घरी येणार त्यांचा लाडका बाप्पा. सर्व काही ठरवून जेवून आई बाबा झिरकॉनला परतले आणि सर्वजण झोपायला. बाल्कनीत मिट्ट काळोखात समुद्राकडे एकटक पाहत उभी ती. त्या लाटांप्रमाणे मनातही असंख्य उचंबळणाऱ्या भावना. राजीव, आपण काय स्वप्न पाहत होतो? निळ्याशार समुद्रकिनारी सूर्यास्त पाहायचा, एकमेकांच्या कुशीत बसून तासन तास गप्पा, सोबत कुकिंग, स्विमिंग शिकवणार तुम्हाला हेही म्हणाला होता. दिवस तर रंगीबेरंगी आणि सहवासातील धुंद रात्री. हे असं का होत आहे? मी मनाने पोहोचलेले पॅराडाईजच्या किनारी, पण सध्या तरी डोळ्यांसमोर फक्त अंधार आहे. क्या हुआ, क्या सोच रही है? पाठून मिठीत घेतच कानात हळूच गुणगुण. काही नाही. भावना सावरताना स्वर रडवेला. डोळे गच्च मिटत मान झुकवताना अश्रू सांडले त्याच्या हातावर. अच्छा, कुछ नहीं, तो ये क्या है? ये मोती कहाँ से छलक रहे हैं? हातानेच तिचे ओलसर गाल टिपले आणि तिच्या अश्रूंना दिलेली मोत्याची उपमा ऐकून तिचं खुदकन हसणं. तुम्हाला वाईट नाही वाटलं? राग नाही आला? तुम्हाला तर हे ट्रेडिशन्स, कस्टम्स, देवपूजा आवडत नाहीत ना? मग का होकार दिलात? अजिजीनेच विचारलं. तिचं हळवं होणं समजत होतं, कारणही माहीत होतंच. तसंच मिठीत घेऊन बसवलं बैठकीवर. हाँ, पहले पसंद नहीं था, वेस्ट ऑफ टाइम वाटायचं, पर आपके सबके साथ ये त्योहार मनाना, पूजा करना अच्छा लगता है. खरंच? हलकसं हसू ओलसर गालावर. त्याच्या ओठी हे कधी ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतंच. हाँ, अगर हम दोनों गणेश जी की स्थापना के लिए मना करते तो प्रिंसेस बहुत सैड हो जाती ना. थोड़ा सेल्फिश डिसिजन हो जाता. पॅराडाईजला जाण्यासाठी मुलींना दुःखी करणं मन मानणार नव्हतंच. हो, तेही आहेच, पण पॅराडाईजचं काय? विचारावंसं वाटत होतं, पण शब्दच अपुरे. कॅन्सल झालं आहे हे कळत होतं, पण मग काय? राजीव, आता कधीच जायचं नाही का? केविलवाण्या नजरेचा नाजूक प्रश्न. जाएंगे, जरूर जाएंगे, पॅराडाईज. कपाळी ओठ टेकवतच दिलेलं वचन. नाही, मी कुठे काय विचारलं? न मागताही आलेलं उत्तर ऐकून ओशाळली. हाँ, आप कहाँ कुछ बोलती है, आपकी आंखें ही काफी है. मिटलेल्या दाट पापण्यांवर अलवार बोट फिरवलं. आपलं बुकिंग 2 वीकने पोस्टपोन केलं. कानात फुंकरही अन गोड शब्दही. पण 2 वीक का?
आनंद तर होता, त्याहून जास्त उतावीळ ती. गणपतीच्या नेक्स्ट वीकमध्ये UK ट्रॅव्हल आहे, सो दॅट्स वाय. सहजच समजावलं. ठीक आहे, कॅन्सल झाले नाही या विचारानेच खुश. ऐसे कैसे कैंसिल करता, अभी तो हमें बहुत सारा प्यार करना है. राजीव, तिला मिठीत बांधतच त्याची प्रेमाची रंगीत तालीम आणि तिचं नकळतच धुंद होणं, तिच्या घसरलेल्या ओढणीसोबत त्याचा ढळू पाहणारा संयम, ओठांना गालावरून मानेकडे जाण्यास खुणावत होता. आणि किंचित झुकलेल्या तिच्या ड्रेसच्या गोल गळ्यातून आज एक नवीन मोती नजरेस पडला होता, हृदयाजवळ. ओह मेघा, मैं पागल हो जाऊंगा. त्या हृदयापर्यंत पोहोचण्यास आतुरलेले ओठ. अहो, जाणवलं काहीतरी अन अडवलं त्याला. मी आलेच. ड्रेस सारखा करत गडबडीतच उठली. ओढणीचेही भान नाहीच, तशीच पळाली आत. मंत्रमुग्ध तो दचकला अन गोंधळलाही. मेघा, त्याच्या आर्त हाकेलाही काहीच उत्तर नाही. वॉर्डरोबचं दार उघडून गाऊन सोबत लपवलं काहीतरी अन बाथरूम मध्ये गायब. तो अचंबित. क्या हुआ अचानक? कुछ गलत किया मैंने? बट शी लाइक्ड इट. मी मिठीत घेतो, किस करतो. कल तक तो सब पसंद था. मेरी बाहों में मेघा का पिघलना महसूस करता हूं. अभी क्या हुआ? इतक्या दिवसांच्या सहवासानंतर तिचं असं अडवणं रुचलं नाहीच. काहीसं नाराजीतच आत येत फेऱ्या मारत होता, नजर सतत बाथरूमच्या दाराकडे. 10 मिनिटांनी बाहेर आलीच, काहीशी अवघडत. त्याला अस्वस्थपणे फेऱ्या मारताना पाहून स्वतःवरच राग आला. मी असं अडवायला नको होतं. काय वाटलं असेल त्यांना? पण काय करू, त्यांच्या निकट असताना पहिल्यांदाच तर हे होतंय. लग्नाआधी 1 आठवडा आणि त्यानंतर आत्ता. डेट्सचा गोंधळ अजूनही आहेच. दुपारपासून अंग कसकसत होतं. वाटलेलं उद्या तर येणारच, पण असं त्यांच्या मिठीत धुंद होत असताना अचानक. अहो, बेडजवळ जात केविलवाणी साद आणि त्याची रोखलेली नाराज नजर. सॉरी, ते अचानक. काय सांगावं, गोंधळ होताच. आणि तिचा गोंधळ अचूक टिपण्यात तो माहीर होता. व्हॉट हॅपन्ड? इज एव्हरीथिंग ओके? पटकन जवळ येत गालावर हात विसावला. ते पिरियड्स. त्याला घट्ट मिठी देत डोळे गच्च मिटत हळूच पुटपुटली. ओह सॉरी, आय डिड नॉट नो. पहले क्यों नहीं बताया? आवाजातही नाराजी. मैं ही आजकल बेकाबू हो रहा हूं. राजीव, कंट्रोल योरसेल्फ. शी इज इन पेन. और मैं क्या कर रहा था? पाठीवर हळुवार हात फिरवत धरून ठेवलं तिला हृदयाजवळ. आत्ताच कळलं, म्हणजे जस्ट स्टार्टेड. हेही हळूच सांगितलं. ओके, आय एम ग्लॅड यू टोल्ड मी. बेझिजक. चेहरा ओंजळीत घेतच ओठ टेकवले कपाळी. डू यू नीड एनिथिंग? आय मीन हॉट वॉटर बॅग, सम मेडिसिन? त्याची काळजी पाहून गोड हसली. फक्त कुशीत घेऊन झोपा, बस एवढंच. शुअर जान. त्याच्या कुशीत पहुडलेलं असताना पाठीवर हळुवार फिरणारा त्याचा हात. जी काही थोडीशी कसकस होती तीही दूर होत होती. मेघा, पिरियड्स अगेन डिलेड, राईट? त्याच्या प्रश्नावर मिटलेले डोळे उघडलेच टक्क. तुम्हाला डेट लक्षात आहे? तिच्यासाठी हे आश्चर्यच होतं. हा मेघा, आय थिंक वी शुड मीट डॉक्टर अगेन. अहो नको ना, ते हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे झालं असेल. पण मी औषध घेत आहे, अगदी वेळच्या वेळी. हे म्हणताना मन खात होतं, कारण ते खोटं होतं. औषधांची मुळातच नावड. टंगळमंगळ होणार होतीच. हाँ आई नो, ये 3 वीक में 4 डोस मिस किए हैं. त्याचं नाराजीतच बोलणं. आणि तिने डोळे गच्च मिटले. देवा, हे औषधांच्या स्ट्रीपमधील गोळ्याही मोजतात की काय? बोलिये ना. ती काहीच उत्तर देत नाही पाहून विचारलंच. ती गप्प
कुशीत शिरून झोपायचं नाटक. शायद सो गई. हलकसं हसत त्यानेही डोळे मिटलेच. मुंबईचा गणेशोत्सव जसा घराघरात साजरा होतो तसाच छोट्याशा गल्ली गल्लीतून, कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधून, चाळींच्या चौकातून आणि भव्य मांडवातूनही गणेशोत्सवाच्या उत्साहाने उधाणलेली मुंबई रोषणाईने गल्ली गल्ली सजत होती. दुमदुमत होती ढोल ताशा पथकांच्या प्रॅक्टिसने. चौका चौकातील स्पीकर्सवर गजाननाची गाणी ऐकू येऊ लागली. गणेश आगमनासाठी तिची लगबग मेहरा विलावर रविवार सकाळपासून. तिचं सकाळपासून नेहमीच्याच एनर्जीने काम करणं आणि याचं सतत तिला अडवत राहणं, आराम करा असं सुचवणं. मला काहीही झालेलं नाही, जा बघू तुम्ही स्टडीमध्ये, आम्हाला सवय असते कामाची. दबक्या आवाजातच त्याला दटावले. ब्रेकफास्ट उरकून ती आणि मम्मीजी लिव्हिंग रूममधील फर्निचर कसे हलवायचे, बाप्पाची स्थापना कुठे करायची ठरवत होत्या उत्साहात. वी कॅन आस्क अमर अँड नंदिनी, वो लोग ये इव्हेंट मॅनेज कर लेंगे. त्याचं डायनिंग जवळ घुटमळतच सुचवणं. का सगळं स्वतःला करायचं आहे? आय जस्ट डोंट अंडरस्टँड. घरचा गणपती आहे, इव्हेंट मॅनेजमेंटला बोलवायचे का? काहीही सुचवता. अरे बट प्रॉब्लेम क्या है उसमें? पण आपल्याकडे घरातच पुष्कळ माणसं आहेत. हाँ बट जरूरी नहीं ना कि सब कुछ खुद से ही करे. अहो पण बरंच काही आउटसोर्स केलंच आहे की. फुलांचं डेकोरेशन, शनिवार रविवारचं जेवण, आता बाकी सगळं होईल घरात मॅनेज. अमर नंदिनी प्रोफेशनल है, 5 दिवस सगळं प्लॅन करतील. अरे पण आम्हाला नको आहे ना, हो ना मम्मी जी? मॉम जस्ट टेल हर कि मैं सही कह रहा हूं. बाप्पासाठी दोघांचं गोड भांडण ऐकत मम्मीजी सोफ्यावर बसल्याच. कोणाच्या बाजूने बोलू हा गोंधळ. कितने प्यारे लगते हैं जब ऐसे झगड़ा करते हैं, एकदम ट्रू हस्बैंड एंड वाइफ. राजीव तुम जाओ ऑफिस का काम करो, हम दोनों देख लेंगे. मम्मीजींनी लाडक्या सुनेच्या बाजूने निर्णय ऐकवला. अनभुवया उडवतच तिने त्याला चिडवले. करो जो करना है, तुमची काळजी वाटते म्हणून बोललो, बट आपको तो फिकर ही नहीं. उसासा टाकतच निघून गेला स्टडीत. अन मग रविवारी सकाळी प्रारंभ झालेली ही बाप्पाची तयारी शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुरूच होती. मेहरा विलाच्या अंगणात पुन्हा एकदा फुलांनी सुशोभित मांडव, पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज. लिव्हिंग रूमची भली मोठी भिंत फुलं आणि रेशमी पडद्यांनी सजलेली. त्या समोरचं मांडलेलं भलं मोठं टेबल रेशमी वस्त्रांनीच आच्छादलेलं. नो थर्माकोल डेकोरेशन, स्वतः चिमण्यांनीच ठरवलेलं. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने दोघींचा इवलासा वाटा खूप मोलाचा. दादाजी दादीजींना कौतुक. पण आर्याला मोठा बाप्पा हवा होता. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नाही, राजीवचे ठाम मत. विसर्जन नंतर हा पूर्ण बीच बाप्पाचे. बोलतानाही राग उफाळून येत होता. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बीचवर विखरलेले बाप्पाचे अवशेष पाहणं विदारक दृश्य असतं. ज्या मूर्तीची काल संध्याकाळपर्यंत मनोभावे पूजा केली, तिला या भग्न रूपात पाहणं नकोच ते. आपली मूर्ती पीओपीची नसणार यावर तो ठाम होता. आणि मग आर्याची मोठ्या बाप्पाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानेच तोडगा काढला. पेण जवळील शाडूच्या मूर्ती घडवणारे प्रसिद्ध आर्टिस्ट मंगेश यांची माहिती काढली शोधून आणि 6 दिवसात किमान 2 फुटी मूर्ती घडवण्याची खास विनंती केली. आपला जिवलग मित्र गणेश, त्याचा जीव वाचवणाऱ्या राजीव मेहराजींची ही खास विनंती सर आखो पर असं म्हणत स्वतः शुक्रवारी दुपारी मूर्ती पोहोचवण्यास मंगेश मेहरा विलावर हजर. चेहऱ्यावर रेशमी वस्त्र पांघरून भिंतीकडे बसलेल्या बाप्पाला पाहायला आर्या जियाची धडपड. आर्या गप ग, कितीदा सांगायचे? मेघा ओरडलीच. अन बाप्पाच्या चेहऱ्यावरचे वस्त्र वर करणारा आर्याचा हात तिथेच थबकला. मम्मा एकदा बघू दे ना. आर्याचा हट्ट. उगाचच सगळं समजावूनही ऐकायचं नव्हतंच. जा बाहेर सिंबावर लक्ष ठेव, राधा मावशी रांगोळी काढत आहेत, त्यांना त्रास देत नाही ना? बघ बरं,
आर्याला सिम्बा ड्युटी देत ही किचनकडे वळली. संस्कार भारतीची भली मोठी रांगोळी पोर्चमध्ये असावी, मेघाची इच्छा. आणि मग ती काढण्यासाठी रांगोळी एक्सपर्ट राधाताई मेहराविलावर हजर. आज घरी बरीच कामे होती म्हणून तिने वर्क फ्रॉम होम करायचे ठरवले. पण हुबळी प्लांट संबंधित महत्वाच्या मीटिंगमुळे त्याला ऑफिसला जाणे भाग होते. त्यावरही निघताना चिडचिड करून झालीच. पण मुलींना शाळेत सोडायची घाई होती, त्यामुळे आर्ग्युमेंट्सला फारसा वेळ मिळालाच नाही. आजी आजो पण आले. आर्या नाचतच घरात आली. आजोबा आजींची कपड्यांची बॅग गुरगुर फिरवतच, अरे आइये आइये, अब घर में रौनक लग रही है. मम्मीजी पापाजींनी पुढे होत स्वागत केलं. आधीच आलो असतो, पण हिचं पॅकिंग संपेच ना. भल्या मोठ्या बॅगेकडे पाहून बायकोकडे रागीट कटाक्ष. 5 दिवसांसाठी 10 साड्या भरल्या हिने. अहो, असं काय करता? घर जवळ आहे म्हणून काय सारखं सारखं जाणार का? नीट सगळं पॅक नको का करायला? स्वतःचं पॅकिंगही माझ्या संगावर टाकलेलं हे सांगू नका. आईनेही ओठ मुडपत हसतच नाराजी दाखवली. आजी तू चल, आम्ही तुम्हाला तुमची बेडरूम दाखवतो. जियाची घाई. दादाजी दादीजींच्या शेजारची रूम गेस्ट रूम म्हणून सज्ज करून ठेवलेली, खास दोघांसाठी. तुम्ही? आई बाबांना चहा देताना लिव्हिंग रूम मध्ये हसत पाऊल ठेवणाऱ्या त्याला पाहून दचकलीच. दोनदा त्याच्याकडून घड्याळाकडे नजर. 6 वाजता साहेब घरी? ऑफिसचे काम टाकून पळून आले की काय? मेघा, और जोर से शोर मचाइए, शेजारी पण कळेल की आज मैं जल्दी आया हूं. अरे जावई बापू, या या. आई उठलीच जागेवरून. अग जा, त्यांच्यासाठीही चहा आण. तिथेच स्तब्ध उभ्या तिला हात हलवूनच जाग केलं. आय थॉट खूप कामं आहेत गणपतीची, सो आय कॅन हेल्प. त्याचा घरी लवकर येण्याचा बहाणाही तयार. खूपच नाटकी आहात राजीव. सोफ्यावर बसलेल्या त्याच्या हातात चहाचा कप ठेवतच गालात हसत होती. सब कुछ आपके लिए ही है. त्याचे मिश्किल डोळे हेच सांगू पाहत होते.